आज दिवसभरामध्ये एक विषय गाजला, तो म्हणजे पुण्याचे मनसेचे वसंत मोरे यांचा जय महाराष्ट्राचा विषय। पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरेंनी मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला। पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला असं मोरे यांनी सांगितलं। मोरेंच्या राजीनाम्यामुळे पुण्यात मनसेला मोठा धक्का बसेल असं मानलं जातंय। मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापले। पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला। वसंत मोरे हा मनसेचा पुण्यातील सगळ्यात पॉप्युलर चेहरा। 3 वेळा नगरसेवक पद भूषवलेले वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवली होती। पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात कामाचा धडाका लावला होता। त्यानंतर पक्षातील काही असंतुष्ट नेत्यांनी राज ठाकरे यांचे कान भरले आणि त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलं। पण पुढे त्यांच्यावर राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली। खरं तर वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, त्यामुळेच त्यांनी पुण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली होती। चर्चेतील लोकसभा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, पण जुन्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारस्थानाला कंटाळून पक्ष सोडल्याचं मोरे यांनी सांगितलं। दरम्यान पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी वसंत मोरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वपक्षीयांवर तोफ टाकली होती। पत्रकार परिषदेत हे सांगताना वसंत मोरेंना रडू कोसळलं। पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला, त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी माननीय राजसाहेबांपर्यंत, माननीय अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या। एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा, जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे, तो ह्या लोकांनी पुढे पाठवला। वसंत मोरे यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी केली होती। वसंत मोरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी बोलून दाखवली। आज मला तात्यांनी पक्षामध्ये आणलं, त्यांच्या नेतृत्वाने मी काम करत होते आणि आज जिथं तात्या असतील तिथं मी राहणार आणि तात्यांसाठी काम करणार। पक्षांच्या कार्यकर्ते जे आहेत ते तात्यांबरोबर आहेत, पण पक्षाची कोर कमिटी ती तात्यांबरोबर नाही। ते कायम तात्यांना कुठं ना कुठंतरी काहीतरी अडचणीत आणायचं। वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नये अशी तंबी राज ठाकरेंनी दिली आहे। वसंत मोरे यांनी मनसेला पुण्यात नवी ओळख मिळवून दिली होती, मात्र दरबारी राजकारणाने घात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। ती भेट कात्रज डेअरी क्रीडांगणाचं आरक्षण उठवण्यासंदर्भात असल्याचं मोरे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आगामी काळात मोरे कोणता मार्ग निवडतात याकडे मनसैनिकांचं लक्ष लागून राहिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।